सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. शाल बी व विल बी ही भविष्यकाळी क्रियापदे आहेत. या क्रियापदांना घेऊन होकारार्थी व नकारार्थी वाक्य व प्रश्न कसे बनवले जातात ते समजून घेणार आहोत. इंग्रजी भाषेमध्ये शाल बी व विल बी ही वर्ब्स नाऊन व प्रोनाऊन नंतर दुसऱ्या स्थानावर येतात हे लक्षात ठेवा. तर मराठी भाषेमध्ये असेल, असशील, असाल, असेन, असू, असतील ही क्रियापदे वाक्याच्या शेवटी येतात. आय व वी या प्रोनाउन्स नंतर शाल बी हे वर्ब घेतले जाते हे लक्षात ठेवा. जसे आय शाल बी मी असेन, वी शाल बी आम्ही असू वा आपण असू. त्याचप्रमाणे यू, दे, ही, शी, इट या प्रोनाउन्स नंतर व एक वचनी तसेच अनेक वचनी नामांनंतर विल बी हे वर्ब घेतले जाते. जसे यू विल बी तू असशील, यू विल बी तुम्ही असाल, दे विल बी ते असतील, मनोज विल बी मनोज असेल, ही विल बी तो असेल, मिनल विल बी मिनल असेल, शी विल बी ती असेल, बॉईज विल बी मुलगे असतील, गर्ल्स विल बी मुली असतील. ही शाल बी व विल बी ही वर्ब्स घेऊन छोटी वाक्ये तयार केली आहेत. मी, आम्ही, तो, ती, तू, तुम्ही, ते कोण असतील ते सांगण्यासाठी नाऊन व प्रोनाऊन नंतर शाल बी व विल बी ही वर्ब्स घेतली जातात. आता पहिले उदाहरण समजून घेऊया. आय शाल बी मी असेन, आय शाल नॉट बी मी नसेन. शॅल आय बी मी असेन का, शॅल आय नॉट बी मी नसेन का. यानंतर एक या अर्थाने ए हे आर्टिकल घेतले आहे व ए या आर्टिकल नंतर डेंटिस्ट हे नाऊन घेतले आहे. आता पहिल्या दोन वाक्यांचे निरीक्षण करा. आय शाल बी ए डेंटिस्ट मी एक दंतवैद्य असेन हे होकारार्थी वाक्य आहे. आय शाल नॉट बी ए डेंटिस्ट मी एक दंतवैद्य नसेन हे नकारार्थी वाक्य आहे. या दोन्ही वाक्यांचे स्वरूप सारखेच आहे, फक्त एक थोडासा फरक आहे, तो म्हणजे आय शाल नंतर नॉट घेऊन नॉट नंतर बी घेतले आहे व बी नंतर ए डेंटिस्ट घेतले आहे व नकारार्थी वाक्य तयार झाले आहे. आता तिसऱ्या व चौथ्या प्रश्नाचे निरीक्षण करा. शाल आय बी ए डेंटिस्ट मी एक दंतवैद्य असेन का हा होकारार्थी प्रश्न आहे. शॅल आय नॉट बी ए डेंटिस्ट मी एक दंतवैद्य नसेन का हा नकारार्थी प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांचे स्वरूप सारखेच आहे, फक्त एक छोटासा फरक आहे, तो म्हणजे शॅल आय नंतर नॉट हा नकारार्थी शब्द घेतला आहे व होकारार्थी प्रश्नाचा नकारार्थी प्रश्न तयार झाला आहे. इथे लक्षात घ्या, नकारार्थी वाक्यात व नकारार्थी प्रश्नात तिसऱ्या स्थानावर नॉट घेतले जाते. जसे इथे आपण आय शाल व शॅल आय नंतर तिसऱ्या स्थानावर नॉट घेतले आहे. तसेच होकारार्थी प्रश्न असो वा नकारार्थी प्रश्न, प्रश्नाची सुरुवात शालनेच केली जाते. म्हणजेच इथे आपण आय व शालची जागा बदलली आहे व शालला घेऊन प्रश्नाची सुरुवात केली आहे. याच पद्धतीने वी शाल बी टेक्निशियन्स आपण तंत्रज्ञ असू, वी शाल नॉट बी टेक्निशियन्स आपण तंत्रज्ञ नसू. शाल वी बी टेक्निशियन्स आपण तंत्रज्ञ असू का, शाल वी नॉट बी टेक्निशियन्स आपण तंत्रज्ञ नसू का. या वाक्यांमध्ये वी या प्रोनाऊनमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असल्याने टेक्निशियन्स हे प्लुरल नाऊन घेतले आहे व या वाक्यांमध्ये आपण ए वा ॲनपैकी कोणतेही आर्टिकल घेतलेले नाही. ही, शी, इट, यू, दे या प्रोनाउन्स नंतर विल बी हे वर्ब घेतले जाते हे लक्षात ठेवा. आता पुढील उदाहरण समजून घेऊया. शी विल बी ती असेल, शी विल नॉट बी ती नसेल. विल शी बी ती असेल का, विल शी नॉट बी ती नसेल का. यानंतर एक या अर्थाने ॲन हे आर्टिकल घेतले आहे. ॲन या आर्टिकल नंतर ॲडवायझर हे एक वचनी नाम घेतले आहे. ॲडवायझर या नाऊनचे पहिले लेटर ए हा स्वर आहे व एचा उच्चारही स्वराचा असल्याने ॲडवायझर या नाऊनपूर्वी ॲन हे आर्टिकल घेतले आहे. बाकी याच पद्धतीने शी विल बी ॲन ॲडवायझर ती एक सल्लागार असेल. शी विल नॉट बी ॲन ॲडवायझर ती एक सल्लागार नसेल. विल शी बी ॲन ॲडवायझर ती एक सल्लागार असेल का, विल शी नॉट बी ॲन ॲडवायझर
ती एक सल्लागार नसेल का? ही होकारार्थी व नकारार्थी वाक्य व प्रश्न बनवले आहेत. याच पद्धतीने ही, यू, दे या प्रोनाउन्सना घेऊन होकारार्थी व नकारार्थी वाक्य व प्रश्न बनवले आहेत. एखादी व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, ठिकाण कोठे असेल ते जाणून घेण्यासाठी इथे दिलेल्या प्रश्नांच्या स्वरूपात विचारले जाते. इथे काही ठिकाणे दिली आहेत. या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणांना वाक्यात घेऊन दिली जातात. जसे, वेअर शॅल यू बी? तू कोठे असशील असे विचारल्यावर आय शॅल बी ॲट ऑफिस. मी ऑफिसला असेन असे आपण सांगू शकतो. वेअर विल ही बी? तो कोठे असेल असे विचारल्यावर ही विल बी समवेअर अराउंड हिअर. तो इथेच कुठेतरी अवतीभोवती असेल असे आपण सांगू शकतो. आता पहिले उदाहरण समजून घेऊया. आय शॅल बी, मी असेन. आय शॅल नॉट बी, मी नसेन. शॅल आय बी, मी असेन का? शॅल आय नॉट बी, मी नसेन का? यानंतर इन द क्यू हे रांगेत या अर्थाने घेतले आहे. इथे मध्ये या अर्थाने इन हे स्थान दर्शवणारे प्रिपोजिशन क्यू या नाउनपूर्वी घेतले आहे. व आय शॅल बी इन द क्यू, मी रांगेत असेन. आय शॅल नॉट बी इन द क्यू, मी रांगेत नसेन. शॅल आय बी इन द क्यू, मी रांगेत असेन का? शॅल आय नॉट बी इन द क्यू, मी रांगेत नसेन का? ही होकारार्थी व नकारार्थी वाक्ये बनवली आहेत. याच पद्धतीने ही सर्व वाक्ये व प्रश्न बनवले आहेत. एखादी व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, ठिकाण कसे असेल हे सांगण्यासाठी ॲडजेक्टिव्हचा वापर केला जातो. इथे काही ॲडजेक्टिव्स दिली आहेत. त्यांचा वापर करून होकारार्थी व नकारार्थी वाक्य व प्रश्न बनवले जातात. जसे, संदीप विल बी, संदीप असेल. संदीप विल नॉट बी, संदीप नसेल. विल संदीप बी, संदीप असेल का? विल संदीप नॉट बी, संदीप नसेल का? यानंतर रिलायबल हे ॲडजेक्टिव्ह घेतले आहे. इथे रिलायबल या ॲडजेक्टिव्हपूर्वी कोणतेही आर्टिकल घेतलेले नाही, कारण रिलायबल या ॲडजेक्टिव्हनंतर कोणतेही नाऊन आलेले नाही. व आपण संदीप विल बी रिलायबल, संदीप विश्वसनीय असेल. संदीप विल नॉट बी रिलायबल, संदीप विश्वसनीय नसेल. विल संदीप बी रिलायबल, संदीप विश्वसनीय असेल का? विल संदीप नॉट बी रिलायबल, संदीप विश्वसनीय नसेल का? ही होकारार्थी व नकारार्थी वाक्य व प्रश्न तयार झाले आहेत. याच पद्धतीने ही सर्व वाक्ये व प्रश्न बनले आहेत. माय म्हणजे माझे, युअर म्हणजे तुझे, हिज म्हणजे त्याचे, हर म्हणजे तिचे, अवर म्हणजे आमचे वा आपले, देअर म्हणजे त्यांचे, इट्स म्हणजे त्याचे. ही सर्व स्वामित्व दर्शवणारी म्हणजेच मालकी सांगणारी पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. आता पहिले उदाहरण समजून घेऊया. आय शॅल बी, मी असेन. आय शॅल नॉट बी, मी नसेन. शॅल आय बी, मी असेन का? शॅल आय नॉट बी, मी नसेन का? यानंतर त्याचा या अर्थाने हीज हे पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह घेतले आहे व त्यानंतर ट्रेनर हे नाऊन घेतले आहे. इथे लक्षात घ्या, माझा त्या व्यक्तीशी संबंध सांगण्यासाठी हीज हे पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह घेतले आहे. बाकी याच पद्धतीने होकारार्थी वाक्ये व नकारार्थी वाक्ये, होकारार्थी प्रश्न व नकारार्थी प्रश्न बनले आहेत. हा व्हिडिओ पाहून शॅल बी व विल बी या वर्ब्सना घेऊन होकारार्थी व नकारार्थी वाक्य व प्रश्न कसे बनवायचे असतात ते तुम्हाला लक्षात आले असेल असा मला विश्वास आहे. थँक यू.